लहानपणी आपली त्वचा किती छान असते ना. 2018 पर्यंत माझी त्वचा खूप अशी सॉफ्ट होती, ग्लास स्किन म्हणतो ना आपण, लिटरली तशी होती माझी त्वचा. हळूहळू माझं वजन वाढायला लागलं, तेव्हा आपले स्किन प्रॉब्लेम्स पण चालू होतात. मी जे लास्ट 4 महिने काही ना काहीतरी गोष्टी करून माझी स्किन बेटर करतेय, लाईफस्टाईल चेंजेस आहेत काही किंवा स्किन केअर मध्ये चेंजेस आहेत काही, अशा कुठल्या 28 गोष्टी आहेत ज्यांनी माझी स्किन खूप बेटर होतीये. तुम्ही अजून तुमचं स्किन केअर चालू केलं नसेल किंवा तुम्हाला स्किन केअर लाईफस्टाईल मध्ये अजून काय आपण बदल करू शकतो का, अजून आपण इम्प्रूव्ह कुठे करू शकतो का, हे माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी रोज स्वतः काय काय करते ज्याने माझी स्किन मी हळूहळू बेटर करायचा ट्राय करतेय. इन नो वे माझी स्किन परफेक्ट आहे, मला पण डार्क स्पॉट्स आहेत, मला पण ऍक्ने येऊन जाऊन असतो, पण हळूहळू काही सवयी मी अंमलात आणलेल्या आहेत ज्याने माझी स्किन खूप बेटर होतीये. सो बिंग अ 28 इयर ओल्ड मी अशा कुठल्या 28 गोष्टी करतेय ज्याने माझी स्किन, माझी लाईफस्टाईल बेटर होतीये, चांगली होतीये, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्या मदतीला येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. स्किन केअर, ब्युटी, फॅशन, पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस इत्यादी. जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. लहानपणी आपली त्वचा किती छान असते ना. 2018 पर्यंत माझी त्वचा खूप अशी सॉफ्ट होती, ग्लास स्किन म्हणतो ना आपण, लिटरली तशी होती माझी त्वचा. आणि इतके लोक कॉम्प्लिमेंट करायचे माझ्या त्वचेवर की किती छान ग्लो होतोय, तुझी स्किन किती क्लिअर असते वगैरे. आणि 2018 मध्ये मला जॉन्डिस झाला, त्यामध्ये मी काही दिवस हॉस्पिटलमध्ये पण होते आणि नंतर घरी आल्यावर मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की 1 वर्ष तू काहीच बाहेरचं खाऊ नकोस, कारण का जॉन्डिसमध्ये तुम्हाला माहिती नसेल तर इम्युनिटीचा थोडा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे इम्युनिटी आपली परत येण्यासाठी आपण बाहेरचं काही न खाणं इज बेटर. सो मग मी ते पाळलं. 1 वर्ष मी काहीच बाहेरचं खाल्लं नाही, म्हणजे 2019 पर्यंत मी फक्त घरातलं जेवण जेवत होते, काही लहानातली लहान गोष्ट पण कुठेच बाहेर खाल्ली नाही. आता जेव्हा 2019 नंतर मला कळलं की ठीक आहे, चलो आता 1 वर्ष तर झालेलं आहे, आता आपण बाहेर थोडं काही ना काहीतरी खाऊ शकतो, पण माझी तेवढी इम्युनिटी परत आलेली नव्हती आणि तरीही मी बाहेरचं खायला लागले. आता बाहेरचं खाल्ल्यानंतर हळूहळू माझं वजन वाढायला लागलं. सो तुम्हाला माहितीच असेल, वजन जेव्हा आपलं वाढतं तेव्हा आपले स्किन प्रॉब्लेम्स पण चालू होतात. आता कट टू 2023 मध्ये जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा खूप लोक आपल्याला केवणाला प्रेमाने बोलवतात आणि त्यांना आपण नाही नाही म्हणू शकत, आणि त्यात मी US ला येणार होते, त्यामुळे खूप लोक अजूनच मला प्रेमाने बोलवत होते, खूप काही गोष्टी खायला घालत होते आणि त्यामध्ये आपण एकावर एक वेगवेगळ्या गोष्टी खात असतो. ह्यामुळे माझा ऍक्ने प्रॉब्लेम जो आहे तो अजून चालू झाला. आता जी माझी त्वचा 2018 पर्यंत 2019 पर्यंत अशी ग्लास स्किन होती, क्लिअर स्किन होती, ती 2023 पासून ऍक्ने यायला लागला, थोडे थोडे पिंपल्स दिसायला लागले, एक पिंपल गेलाय की दुसरा पिंपल आलाय हे दिसायला लागलं. तर अशा गोष्टी मला खूप अनुभवायला मिळाल्या. आता मला माहितीये की अशा असंख्य मुली आहेत ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स आहेत. काही काही मुली बिचाऱ्या तर खूप कॉन्शियस असतात त्यांच्याबद्दल की मला बाहेर कुठे पडायचं नाहीये किंवा मला फोटो टाकायचा नाहीये किंवा लोक काय म्हणतील माझ्या ऍक्ने प्रॉब्लेम बद्दल. तर ह्या सगळ्यामुळे मी जे लास्ट 4 महिने काही ना काहीतरी गोष्टी करून माझी स्किन बेटर करतेय, इम्प्रूव्ह करतेय, लाईफस्टाईल चेंजेस आहेत काही किंवा स्किन केअर मध्ये चेंजेस आहेत काही, त्या गोष्टी ज्या करते आहे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. माझ्यामुळे कोणालाही इकडे काहीही मदत झाली तर मला खूप जास्ती आवडेल. सो विदाउट फॉलोइंग एनी ऑर्डर, अशा कुठल्या 28 गोष्टी आहेत ज्यांनी माझी स्किन खूप बेटर होतीये, थोडी थोडी रोज बेटर होतीये, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पॉइंट नंबर 1, मी रोज सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट जी करते ते म्हणजे भिजवलेले बदाम, मनुके, ड्राय अंजीर, अर्धा ते 1 आवळा हे खाते. मनुक्यांमध्ये नॅचरली व्हिटॅमिन C असतं आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्याने आपली त्वचा खूप चांगली होते, त्याचबरोबर इम्युनिटी पण आपली बूस्ट होते. आणि भिजवलेले मनुके डायजेशनसाठी पण खूप चांगले असतात. भिजवलेले बदाम खाल्ल्याने आपल्याला मॅग्नेशियम मिळतो, व्हिटॅमिन E मिळतं आणि हेल्दी फॅट्स मिळतात. ह्याने आपली जी स्किन आहे ती रिपेअर होत असते आणि हे ब्रेनसाठी पण खूप चांगले असतात. ड्राय अंजीरमध्ये फायबर असतं, पोटॅशियम असतं, जे अगेन आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं, डायजेशनसाठी खूप चांगलं असतं. आणि आपण आवळ्याबद्दल तर लहानपणीपासून ऐकत आलेलोच आहोत. आवळ्यामध्ये नॅचरली व्हिटॅमिन C असतं, हे आपल्या केसांसाठी पण खूप चांगलं असतं, त्वचेसाठी चांगलं असतं आणि नखांसाठी पण चांगलं असतं, नखांच्या हेल्थसाठी चांगलं असतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ह्या न्यूट्रिएंट्सचा जो डोस आहे तो मी घेत असते. पॉइंट नंबर 2, चेहऱ्यावरचा पफिनेस जो आहे किंवा आपल्या चेहऱ्याची जी सूज आहे ती कशामुळे येते माहितीये? आपल्या पोटातल्या इन्फ्लमेशनमुळे किंवा ब्लोटिंगमुळे. तर पोटातल्या इन्फ्लमेशनसाठी किंवा ब्लोटिंगसाठी एकदा तरी आपल्याला डॉक्टरकडे जायलाच हवं. पण घरीच एक गोष्ट करते मी, ते म्हणजे एक प्रकारचा आयुर्वेदिक चहा आहे जो मी घेत असते. आता ह्या चहाबद्दल मी एक ऑलरेडी युट्यूब शॉर्ट्स केलेली आहे, ते मी इथे पोस्ट करते. पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या घरातल्याच गोष्टी म्हणजे ओवा, बडीशेप, धने जिरे, आलं, अशा थोड्या थोड्या गोष्टी घालून हा चहा मी पिते
ह्या चहामुळे माझं इन्फ्लमेशन जे आहे पोटातलं किंवा ब्लोटिंग जे आहे ते खूप प्रमाणात कमी होतं. आठवड्यातून हा चहा मी 4 वेळा आफ्टर डिनर घेते. ह्यामध्ये जनरली मेथी दाणे पण टाकतात, पण जर का तुम्हाला हीटचा प्रॉब्लेम असेल तर मेथी दाणे हे टाकलं नाही तरी चालणार आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ओवा, जिरं, आलं, बडीशेप ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच टाकायला पाहिजेत त्याच्यामध्ये आणि चांगला उकळवायला पाहिजे तो चहा. ह्याने तुमचं पोटातलं इन्फ्लमेशन पण खूप कमी होणार आहे आणि त्याचबरोबर इव्हेंच्युअली जो पफिनेस आहे चेहऱ्यावरचा तो पण खूप प्रमाणात कमी होईल. पॉइंट नंबर 3. आता मला गोड पदार्थ खूप जास्ती आवडतात. मी रोज पण गोड खाऊ शकते. पण त्यामुळे मी रोज गोड खायला पाहिजे का? तर नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती की गोड किती अनहेल्दी आहे. त्यामुळे मी माझं जे गोड पदार्थ खाणं आहे ते खूप पद्धतीने कमी केलेलं आहे. गोड खाल्ल्यामुळे आपल्या स्किनवर ब्रेकआउट्स होणं, पिंपल्स होणं हे तर होतच असतं. त्याचबरोबर आतून इन्सुलिन लेवल वाढते, ब्लड शुगर लेवल वाढत असते. त्यामुळे गोड पदार्थ कमीत कमी कसं खाता येईल हे बघते मी. आणि त्याचबरोबर जर का मला गोड खावंसं वाटतंय किंवा काहीतरी आपल्या घरी बनवलेलं आहे तर मग मी डिनर नंतर किंवा लंच नंतर म्हणजेच मोठ्या जेवणानंतर गोड खाते. जेवणानंतर गोड ऍज अ डिझर्ट खाल्ल्यामुळे इन्शुलिन लेवल स्पाइक होत नाही आणि ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो पण तितका स्पाइक होत नाही. त्यामुळे जर का गोड खायचं असेल तर मी आफ्टर जेवण खाते. त्याचबरोबर जर का रोज मला गोड खावंसं वाटतंय थोडं तरी तेव्हा मी डार्क चॉकलेटचा एक तुकडा जेवणानंतर खाते. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर खाते. तर डार्क चॉकलेट आपल्यासाठी हेल्दी पण असतं आणि त्याचबरोबर जर का मी डार्क चॉकलेट खाल्लं तर मला बाकी काही गोड खावंसं वाटत नाही. त्यामुळे गोड पदार्थ कमीत कमी कसे खाता येईल हे बघते मी. पॉइंट नंबर 4. मी नित्य नियमाने टोनर वापरते. आता टोनर खूप लोकांना असं वाटतं की स्किन केअरमध्ये उगाचच आणलेलं आहे किंवा ह्याचं वेस्ट ऑफ मनी आहे. पण मला असं वाटतं की टोनरमुळे जे एक्स्ट्रा हायड्रेशन मिळतं ते ऍक्ट करतं ॲज अ बेस्ट फ्रेंड ऑफ अ सिरम. म्हणजे सिरम जर का आपल्याला लावायचा असेल तर त्याच्या आधी जर का टोनर लावलं तर त्याने एक बेस क्रिएट होतो हायड्रेशनचा आणि बेस लेवलला जर का हायड्रेटेड असेल आपली स्किन तर सिरम जे आहे ते चांगल्या पद्धतीने ऍब्झॉर्ब होतं आणि जे बाकीच्या गोष्टी आपल्याला सिरम मधून मिळत असतात ते थोडेसे जास्ती मिळतात टोनरमुळे. त्यामुळे टोनर हे मी नेहमी वापरायला लागली आता. पॉइंट नंबर 5. आधी मी सगळे जो फेस वॉश वापरतायत तोच फेस वॉश वापरायचे, तोंड धुवायचे आणि मॉइश्चरायझर लावून निघायचे. एवढंच काय माझं बेसिक स्किन केअर रुटीन होतं. पण आता जेव्हा मी जास्ती रिसर्च केलेले आहे किंवा जास्ती मी वेगवेगळे व्हिडिओज बघितलेले आहेत लोकांचे, एक्सपर्ट्सचे, डर्मेटॉलॉजिस्टचे, कॉस्मेटॉलॉजिस्टचे, तेव्हा मला असं लक्षात आलंय की आपलं जे स्किन केअर रुटीन आहे, जे बेसिक स्किन केअर रुटीन आहे त्यामध्ये पण खूप फॉल्ट आहे. म्हणजे काय तर आपल्या घरचे जो फेस वॉश लावतायत तोच मी फेस वॉश जर का लावत असेल तर माझ्या ज्या स्किनचा कन्सर्न आहे तो मला कधीच कळणार नाही. त्यामुळे मला जो सूट होणारा, जो स्किनला सूट होणारा फेस वॉश आहे तोच मी आता लावायला लागले. म्हणजे माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, म्हणजे मला ऍक्ने येत असतो, त्यामुळे मी सॅलिसिलिक ऍसिड असणाराच फेस वॉश लावते. टोनर आता मला वापरायला खूप आवडतो आणि तो सिरमचा बेस्ट फ्रेंड आहे. त्याचबरोबर सिरम्स पण मी आता सगळेच आणलेत असं नाहीये. मला ग्लायकॉलिक ऍसिड किंवा नायसिनमाइड ऍसिड खूप सूट करतं. ग्लायकॉलिकनी माझा चेहरा जो आहे तो छान ब्राईट दिसतो किंवा हायपर पिगमेंटेशन थोडं थोडं जे आलेलं असतं ते पण खूप निघून जातं. एक प्रकारचं एक्सफोलिएशन म्हणता येईल त्याला, ते आहे. त्यामुळे ते वापरते मी आणि वेगळ्या दिवशी नायसिनमाइड ऍसिड वापरते. त्याच्याने माझे डार्क स्पॉट्स जे आहेत ते किंवा पिंपल्स जे आहेत ते फेड आउट होतात. तसं मला हे सूट होणारं सिरम असल्यामुळे मी हे वापरते. त्यानंतर हे सगळं पॅक करण्यासाठी, हायड्रेटेड ठेवण्यासाठी मी मॉइश्चरायझर वापरते. आधी मी बॉडी लोशनच चेहऱ्याला लावायचे, जे आपल्याला कळतच नाही की ते बॉडी लोशन जे आहे ते फक्त बॉडीसाठी आहे आणि फेस लोशन किंवा जो क्रीम आहे, मॉइश्चरायझर आहे ते आपल्या चेहऱ्यासाठी वेगळं असतं. हे मला नंतर लक्षात आलं. आता जे मी मॉइश्चरायझर वापरते ते माझ्या स्किनला सूट होणारं वापरते. त्यानंतर मी सनस्क्रीन घरी असो किंवा बाहेर असो तरीही लावते. सनस्क्रीनचे फायदे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. सनस्क्रीन लावण्याच्या आधी मी काय बघितलेलं की पिंपल्स नंतर जे डाग राहतात, डार्क स्पॉट्स राहतात ते जास्ती काळपट होते. पण जेव्हा मी सनस्क्रीन लावायला लागले तर तेव्हा माझे जे डाग आहेत ते काळपट न होता ते लाल आणि मग नंतर फेड आउट होऊन जातात. त्यामुळे सनस्क्रीन हे माझ्यासाठी खूप मस्ट आहे. ज्यांना हायपर पिगमेंटेशन आहे त्यांनी घरी, बाहेर कुठेही सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. हायपर पिगमेंटेशन असो वा नसो आपल्याला सनस्क्रीन लावणं मस्ट आहे, हे मला कळलं. तसंच ज्यांना सिरम्स आणि हे सगळं खूप वेगवेगळ्या गोष्टी लावायच्या नाहीयेत त्यांनी 2 in 1 गोष्टी घ्यायला पाहिजेत. म्हणजे मॉइश्चरायझर मध्येच आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं हल्ली, सनस्क्रीन मध्ये व्हिटॅमिन सी मिळतं. अशामुळे आपल्या त्वचेमध्ये व्हिटॅमिन सीचा वापर होऊ शकतो. पॉइंट नंबर 6. रोज 4-5 वाजता एक कडाक्याची भूक लागते बघा. असं वाटतं की काहीतरी मला आता खायचं आहे आणि नेहमी मला असं वाटायचं की आता मी काय वेगळं खाऊ. ह्या कारणामुळे पण आणि इन जनरल माझ्या लाईफस्टाईलमध्ये काही काही चेंजेस करायचे आहेत हे ठरवल्यामुळे आता फळं मी माझ्या डाएटमध्ये आणलेली आहेत. म्हणजे काय तर 4-5 वाजता मी 1 ते 2 फळं नेहमीच खाते.
फळांमध्ये आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात, आपल्याला माहितीच आहे. अँटीऑक्सिडंट्स पण मिळतात, मिनरल्स पण मिळतात, जे आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगले असतात. त्याचबरोबर ज्यांना गोड टेम्प्ट होतं त्यांना नॅचरलीच शुगर आपल्याला फ्रुट्समधून मिळत असते. त्यामुळे इतर गोड गोष्टी खाण्याचं टेम्पटेशन जे आहे ते पण खूप कमी होतं. त्यामध्ये एस्पेशली मी ब्लूबेरीज जे आहेत ते खायला लागलेली आहे. ब्लूबेरीजमुळे कोलॅजन जे आहे ते बूस्ट होतं. त्यामुळे अँटी एजिंगसाठी पण खूप ब्लूबेरीज चांगले आहेत. त्याचबरोबर मी हे न्यूट्रिशनिस्टचं किंवा डायटिशियन्सचं ऐकलेलं आहे की फळं जे आहेत ते नेहमी 2 मील्सच्या मध्ये खायचे. म्हणजे जर का तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंचचा टाइम जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही फळ खायला पाहिजे. म्हणजे से अराउंड 11 वाजता किंवा तुम्ही 4 ते 5 या दरम्यान फळ खायला पाहिजे. ह्याने आपल्याला जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स मिळतात. पॉईंट नंबर 7, नॅचरलीच व्हिटॅमिन सी मिळण्यासाठी आणि डायजेशन किंवा मेटाबॉलिझम एकंदरीत वाढण्यासाठी मी अजून एक गोष्ट जी करते ती म्हणजे जेवणाच्या आधी कोमट पाण्यामध्ये 1/2 टीस्पून लिंबू पिळून पिते. आता हे जे पाणी आहे ते 15-20 मिनिटं आधी जेवणाच्या मी पिते. आता ह्यामुळे काय होतं, कम्प्लिटली भूक लागलेली असते खूप, ती कंट्रोल्ड येते. म्हणजे आपलं ओव्हर इटिंग जे आहे ते होत नाही. त्याचबरोबर जेवणानंतर आपलं ब्लड शुगर लेवल जी आहे ती वाढलेली असणार आहे, बरोबर. त्यामुळे ती पण कंट्रोलमध्ये राहते. हे लिंबाचे खूप जास्ती फायदे आहेत. त्यामुळे लिंबू पाणी हे जेवणाआधी प्यायलं तर खूप फायदेशीर ठरतं. तसंच ह्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्याला नॅचरल ग्लो पण मिळतो. पॉईंट नंबर 8, आता मोठ्या जेवणानंतर आपला ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्याचा स्पाइक वाढलेला असतो किंवा ब्लड शुगर लेवल जी आहे ती वाढलेली असते. हे आपल्याला कळलेलंच आहे. त्याचमुळे जेवणानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर मी एक साधारण 10 ते 15 मिनिटं वॉक करते. साधा वॉक असतो तो, खूप काही फास्ट नसतो. पण त्यामुळे काय होतं, एक डायजेशन जे आहे ते खूप चांगलं होतं. त्याचबरोबर मेटाबॉलिझम जे आहे ते पण खूप चांगलं होतं. आपल्याला इन्फ्लमेशन किंवा ब्लोटिंग किंवा असा हेवीनेस जो पोटात जाणवत असतो तो पण खूप पद्धतीने कमी होतो. आणि इन्फ्लमेशन कमी झालं, ब्लोटिंग कमी झालं तर आपोआप आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स कमी येणं होतं किंवा इरिटेशन कमी होतं, पफिनेस कमी होतो. त्यामुळे जर का तुम्हाला पॉसिबल असेल तर लंच आणि डिनर नंतर 10-15 मिनिटाचा गॅप ठेवून 10-15 मिनिटं चालणं खूप चांगलं आहे. पॉईंट नंबर 9, US मधलं मला दूध अजिबातच पचत नाही. म्हणूनच मॅक्सिमम अमाऊंट ऑफ टाइम माझा चहा किंवा कॉफी जे दुधातलं आपण करतो ते खूप टाळलं जातं. आणि त्याचमुळे मी ब्लॅक कॉफीची सवय लावून घेतली. ठराविक अमाऊंट ऑफ ब्लॅक कॉफी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. इन्फ्लमेशन खूप पद्धतीने कमी होतं आणि वर्कआउट्सच्या आधी पण ब्लॅक कॉफी जर का तुम्ही पित असाल तर ते पण खूप चांगलं आहे. म्हणून दिवसातून फक्त 1 कप ब्लॅक कॉफी मी प्यायला लागले. आता ब्लॅक कॉफीची टेस्ट मला पहिली अजिबातच आवडली नाही. आय कॅन ॲग्री ऑन दॅट. पण ॲट द सेम टाइम मला माहिती होतं की ब्लॅक कॉफीचे खरंच खूप बेनिफिट्स आहेत. त्यामुळे जेव्हा मला लक्षात आलं की ह्याचे बेनिफिट्स आहेत म्हणून तेव्हा ती मी गोष्ट आवडून घ्यायला लागले. पॉईंट नंबर 10, आता सगळे आपल्याला सांगतच असतात की पाणी पीत जा, 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे तुम्ही वगैरे. पण फ्रँकली स्पीकिंग मी आधी अशी होते की मला लक्षात येईल किंवा तहान लागेल अगदीच तेव्हा मी पाणी प्यायचे. आणि आता मी 2.5 लिटर पाणी रोज पितेच. पाणी प्यायल्याने आपल्या शरीरामधले जे टॉक्सिन्स आहेत ते सगळे बाहेर पडतात, डिटॉक्सिफिकेशन होतं. त्याचबरोबर जर का आपल्याला डार्क सर्कल्स असतील तर डार्क सर्कल्सचं एक रिझन पाणी कमी पिणं हे पण आहे. हे मी कधी ऑब्झर्व केलं तर जेव्हा मी कधी ट्रिपला जायचे तेव्हा मला लक्षात नाही यायचं की आता पाणी प्यायला पाहिजे आपण. त्यामध्ये मला लक्षात आलं की माझे डार्क सर्कल्स आहेत ते खूप डार्क दिसतात अजूनच. त्यामध्ये मला पिंपल्स आहेत ते हळूहळू परत यायला लागलेत. म्हणजे ट्रिप नंतर आल्यानंतर पिंपल्स असणारच हे गृहीतच धरलं गेलेलं होतं. का? कारण का माझा पाण्याचा इंटेक जो आहे तो खूप पद्धतीने कमी झालेला होता. त्यामुळे 2.5 ते 3 लिटर पाणी रोज दिवसातून प्यायलाच पाहिजे हा आता मी एक नियम केलेला आहे. पॉईंट नंबर 11, कितीही नाही म्हणलं तरी आपल्या हातावर बॅक्टेरियाज असतात. आपण सतत मोबाईलवर असतो किंवा टेबलवर हात असतो किंवा लॅपटॉपवर हात असतो किंवा काहीतरी पटकन उचललंय. त्यामुळे मी लक्षात ठेवून खूप चेहऱ्याला हात लावणं टाळते. आणि त्याचबरोबर जर का मला स्किन केअर करायचं असेल तर आय मेक शुअर की मी हँडवॉशने छान स्वच्छ हात धुतलेले आहेत. पॉईंट नंबर 12, दर आठवड्याला मी माझे पिलो केसेस जे आहे ते बदलायला लागलेली आहे. आपलं जे आपण स्किन केअर केलेलं असतं रात्री किंवा स्किन केअर केलं नसेल तरी जो घाम असतो, सीबम असतं ते सगळं आपल्या पिलो केसेसवर येत असतं. त्याचबरोबर बाकीची जी धूळ असते ती आपल्या पिलो केसेसवर रेस्ट करत असते. त्यामुळे आपण दर आठवड्याला पिलो केसेस चेंज केले पाहिजेत हे मला लक्षात आलं. जर का 2 आठवड्यांपेक्षा आपण जास्ती वेळ ते पिलो केसेस ठेवले तर त्यामुळे आपल्याला पिंपल्स येतात हे पण कळलं. पॉईंट नंबर 13, मी दुपारच्या वेळात स्पेअरमिंट ग्रीन टी प्यायला लागलेली आहे जो हर्बल असतो. ग्रीन टीचे तुम्हाला फायदे माहिती नसतील तर ह्याने अँड्रोजन लेवल्स जे आपल्या बॉडी मधले असतात, हॉर्मोन्स असतात ते खूप कमी होतात. त्यामुळे जे PCS लोकांना पिंपल्स येणं किंवा ऑइली स्किन असते किंवा हेअर ग्रोथ जी असते, फेशियल हेअर ग्रोथ असते
ती पण खूप पद्धतीने कमी होते. त्यामुळे हॉर्मोनल ॲक्नेसाठी 1 ते 2 वेळा आपण दिवसातून जर टी प्यायला तर हे खूप चांगलं असतं. ह्याने आपले हॉर्मोन्स जे आहेत ते पण बॅलन्स्ड राहतात आणि हॉर्मोन्स जर का बॅलन्स्ड राहिले तर आपल्याला इव्हेंच्युअली हॉर्मोनल ॲक्ने होणार नाहीये. पॉईंट नंबर 14, मी आता गुड बॅक्टेरियाज खायचा प्रयत्न करते. रोज दिवसातून एकदा तरी मी दही खाते. दह्यामध्ये खूप चांगले बॅक्टेरियाज असतात जे आपल्या पोटासाठी चांगले असतात, इन्फ्लमेशनसाठी चांगले असतात, ब्लोटिंग कमी होतं ह्याने. आणि इन्फ्लमेशन आणि ब्लोटिंग कमी झालं तर चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होणं किंवा सूज कमी होणं हे होतं. त्यामुळे दही किंवा ताक मी आता माझ्या जेवणामध्ये ऍड केलेलं आहे. पॉईंट नंबर 15, मी प्रोसेस्ड फूड किंवा डीप फ्राईड फूड जे आहे ते टाळायचा प्रयत्न करते. 100% टाळलं जात नाही, कारण आपण बाहेरच्या कितीही गोष्टी टाळायचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठेतरी आपण खाल्लं जातं. पण जर का खाल्लं तर खूप कंट्रोलमध्ये खाणं आणि त्याचबरोबर शक्यतो टाळणं हेच बघते मी. 80-20 रूल अप्लाय करायचा आहे अशा वेळेस, की 80% आपण खूप चांगलं जेवतोय का, घरातलं जेवतोय का, गरम खाणं खातोय का हे बघायचं आणि 20% आपण थोडंफार जंक फूड खाऊ शकतो असं मी ठरवलेलं आहे. आणि मी बिग फूडी असल्यामुळे मला गोष्टी पण खूप खाव्याशा वाटतात. जर का आपण खूप ऑइली खाणं खात असू, म्हणजे जास्ती तेलातल्या भाज्या किंवा डीप फ्राईड फूड हे सगळं खात असू तर आपल्या चेहऱ्यावर ते दिसणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. पॉईंट नंबर 16, मी माझे पिरियड्स ट्रॅक करते, जे आपण सगळ्याच मुलींनी केलं पाहिजे. आता पिरियड्स ट्रॅक करणं म्हणजे आपल्याला साधारण आपली डेट काय असते हे माहिती असतं. डेटच्या अलीकडे कुठलेही वेगवेगळे प्रोडक्ट्स न वापरणं, जे नेहमी स्किन केअर प्रोडक्ट्स वापरले गेलेले आहेत ते वापरणं, जास्ती एक्सफोलिएशन नाही करायचं आणि त्याचबरोबर अँटी इन्फ्लमेटरी मी जो चहा तुम्हाला सांगितलेला होता, आयुर्वेदिक चहा, तो घ्यायला लागायचा. म्हणजे त्याने आपलं ब्लोटिंग जे आहे ते पण खूप प्रमाणात कमी होतं आणि जो स्पेअरमेंट टी आपण जो घेत असतो त्यामुळे पण पिरियड्स क्रॅम्प जे येणार असतात ते पण कमी होतात. त्याचबरोबर वेळेत पिरियड्स येतात हे पण मी खूप ऑब्झर्व केलेले आहे. त्याचमुळे पिरियड्स ट्रॅक करून त्याच्या आजूबाजू स्किन केअर किंवा लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत ते करणं गरजेचं आहे. पॉईंट नंबर 17, मी जवस आणि तुळशीचं बी हे माझ्या आता आहारामध्ये ऍड केलेलं आहे. जवसामधून आपल्याला ओमेगा 3 पण मिळतं आणि हॉर्मोन्ससाठी बॅलन्स ठेवण्यासाठी फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवस खूप चांगलं असतो. म्हणूनच जवसाची चटणी करून खाणं हे खरंच खूप चांगलं आहे. त्याचबरोबर जवसाच्या चटणीमध्ये मी कढीपत्ता पण टाकते. त्या कढीपत्त्यामुळे पण वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत असतात जे आपल्या केसांसाठी छान असतात, चेहऱ्यासाठी छान असतात. त्याचबरोबर मी दिवसातून तुळशीचं बी जे आहे ते पाण्यातून पीत असते. त्याने खूप कूलिंग इफेक्ट येतो आणि त्याचबरोबर फायबर जे आहे ते पण आपल्या पोटात जात असतं. त्यामुळे हीट बॉइल्स येणं, पिंपल्स हीटचे येणं हे पण खूप प्रमाणात कमी झालंय. पॉईंट नंबर 18, स्किन केअर करताना किंवा आंघोळीमध्ये खूप जास्ती गरम पाणी मी चेहऱ्यावर घेत नाही. चेहऱ्यावर जर का गरम पाणी घेतलं तर आपली स्किन बॅरियर जे आहे म्हणजे स्किन प्रोटेक्शन जो लेअर असतो तो खूप जास्ती प्रमाणात डॅमेज होतो. आपली स्किन इरिटेटेड फील होते आणि त्याचमुळे आपल्याला ब्रेकआउट्स होऊ शकतात, हायपर पिगमेंटेशन आहे ते वाढू शकतं. त्यामुळे रूम टेम्परेचर पाणी घेणं किंवा थोडंसं गार असेल तरी चालेल, पण रूम टेम्परेचर पाणी घेणं हे खूप महत्वाचं आहे त्वचेसाठी. पॉईंट नंबर 19, मी जेवढा होऊ शकेल तेवढा मेकअप अवॉइड करते. येस, मला व्हिडिओ समोर जेव्हा यायचं असतं तेव्हा मला मेकअप लावायला आवडतो. म्हणजे व्हिडिओमध्ये मी थोडी प्रेझेंटेबल वाटेन असं मला वाटतं. पण त्याचबरोबर जर का इतर वेळेस मी घरी असेन किंवा मित्रांना भेटणार असेन तेव्हा खूप काही मेकअप करून मी जात नाही. आणि जरी मी मेकअप करत असेन तरी बेसिक प्रोडक्ट्समध्येच मेकअप करते. मेकअप केल्यामुळे काय होतं की आपले पोर्स जे आहेत ते क्लोज्ड राहतात, बंद राहतात आणि त्याचमुळे आपले पिंपल्स वाढू शकतात. पॉईंट नंबर 20, मी मेकअप केला असो किंवा नसो, रात्री झोपायच्या आधी मी मेकअप वाईप्सने चेहरा पुसते. जर का मी मेकअप केला असेल किंवा नसेल तरी माझं सनस्क्रीन जे आहे ते माझ्या चेहऱ्यावर असतं आणि सनस्क्रीन पण आपण रात्रभर ठेवू शकत नाही. त्यामुळे चेहरा मी डबल क्लीन्स करते. म्हणजे मेकअप वाईप्सने मी माझा चेहरा पुसते आणि त्यानंतर परत मी फेस वॉशने चेहरा धुते. पॉईंट नंबर 21, आता रात्रीचं स्किन केअर किती जास्ती महत्वाचं आहे हे आपल्याला सांगायलाच नको. रात्री झोपल्यानंतर आपली स्किन छान पद्धतीने हे प्रोडक्ट्स जे आहेत ते अब्झॉर्ब करू शकते. त्यामुळे रात्रीचं स्किन केअर खरंच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी मेकअप वाईप्स आणि फेस वॉश नंतर टोनर जेव्हा लावते तेव्हा मला जास्ती छान हायड्रेशन मिळतं. हायड्रेशन नंतर मी 2 ते 3 वेळा आठवड्यातून रेटिनॉल लावते, जे मी 0.1% लावते. रेटिनॉल लावल्यामुळे अँटी एजिंगला पण ते खूप हेल्प करतं. फाईन लाईन्स, रिंकल्स जे आहेत ते हळूहळू आपल्याला यायला लागलेले असतात लेट 20s किंवा 30s मध्ये असाल तर त्यामुळे मी रेटिनॉल आता माझ्या स्किन केअर मध्ये इन्क्लूड केलेलं आहे.
जे खूप कमी प्रमाणात 0.1% आहे. आणि इतर वेळेस मी सॅलिसिलिक ऍसिड तरी लावते किंवा नायसिनामाइड ऍसिड तरी लावते, आणि ह्यामुळे पण माझे पिंपल्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये असतात. हायपर पिगमेंटेशन जे आहे ते पण खूप कंट्रोलमध्ये राहतं. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी मी असं करते, शक्यतो संडेला किंवा मंडेला, की चेहरा धुतल्यानंतर फक्त मॉइश्चरायझर लावून मी झोपते. म्हणजे त्या दिवशी कुठलंच सिरम न लावता एक रेस्ट डे असतो माझ्या चेहऱ्यासाठी. पॉइंट नंबर 22, जेव्हा आपल्याला स्किन केअर बद्दल खूप चांगली माहिती होते तेव्हा आपल्याला असं असतं की आता सगळंच आणूयात आणि आपला चेहरा जो आहे तो छान ग्लो करून टाकूयात. पण असं होत नाही. आपल्याला सगळ्याच गोष्टी एकत्र वापरता येत नाहीत आणि वापरायला नाही पाहिजेत. म्हणजे मी व्हिटॅमिन सी पण लावलंय, मी ग्लायकॉलिक पण लावलंय, मी नायसिनामाइड पण लावलंय. हे अजिबातच चांगलं नाहीये आणि एकावर एक लेअरिंग करणं खूप रिस्की प्रकार आहे. त्यामुळे तुमच्या स्किनचा जो कन्सर्न आहे, हायपर पिगमेंटेशन आहे, पिंपल्स आहेत, ऍक्ने आहे किंवा डार्क स्पॉट्स आहेत, त्यानुसार एकच सिरम एका वेळेस तुम्ही लावायला पाहिजे. पॉइंट नंबर 23, मी ओठांची तेवढीच काळजी घेते जेवढ्या माझ्या चेहऱ्याची. म्हणजे आपला चेहरा ग्लो करतोय पण ओठ काळे पडलेत किंवा ओठ फ्लेकी झालेत तर ते अजिबातच चांगलं दिसणार नाहीये, हे मला माहिती असतं. आणि त्याचबरोबर ते हेल्दी पण नाहीये. ओठ जर का फ्लेकी होत असेल, फुटत असतील, तर मॅक्सिमम त्याच्या मागचं कारण म्हणजे तुम्ही डिहायड्रेटेड आहात. म्हणजे तुमच्या शरीरात पाण्याचा इंटेक कमी पडत असेल, त्यामुळे पाणी पिताय का हे बघितलं गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही कुठलीही लिपस्टिक वगैरे लावताना त्याच्या आधी लिप बाम लावणं, आणि लिप बाम पण कुठलं तर SPF असणारं लिप बाम लावायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सूर्यापासून किंवा मोबाईलच्या लाईट्स पासून जे प्रोटेक्शन मिळणार असतं ते मिळतं. आणि हायपर पिगमेंटेशन जे ओठांवर होतं, म्हणजे ओठ काळे पडतात, ते पण खूप प्रमाणात कमी होतं. पॉइंट नंबर 24, तसं म्हणतात की एक्सफोलिएशन करणं खूप चांगलं असतं, त्याने आपली स्किन चांगली होते किंवा डर्ट जी असते ती स्किनवरची ती निघून जाते. पण ओव्हर एक्सफोलिएशन पण तेवढंच चांगलं नसतं. ओव्हर एक्सफोलिएशन म्हणजे काय, की 2 पेक्षा जास्ती वेळा तुम्ही आठवड्यातून एक्सफोलिएट करताय तर तुमचा चेहरा जो आहे तो खूप जास्ती ड्राय होणार आहे. तुमची जी स्किनवरची जी लेअर आहे, म्हणजे जे प्रोटेक्शन आपण म्हणतो स्किनचं बॅरियर असतं, ते पण डॅमेज होणार आहे. त्याचमुळे एक्सफोलिएशन आता मी फक्त एकदाच करते आठवड्यातून. आणि जर का तुमची स्किन जास्तीच ऑइली असेल तर मॅक्सिमम 2 वेळा तुम्ही आठवड्यातून एक्सफोलिएशन करू शकता. पॉइंट नंबर 25, आता नित्य नियमाने मी एक गोष्ट जी करायला लागलेली आहे ती म्हणजे एक्सरसाइज, वर्कआउट्स करणं. एक्सरसाइजमुळे आपल्या त्वचेमध्ये इतकं छान फरक पडतो हे तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही 1 तास जरी वॉकला गेलेला असाल तरी वॉक करून आल्यानंतर तुमचा चेहरा जो आहे तो नॅचरली ग्लो करत असेल. त्याचबरोबर आपले हॅपी हॉर्मोन्स जे निघतात त्यामुळे आपली मेंटल स्टेट आहे ती पण खूप छान राहते आणि इव्हेंच्युअली आपल्या चेहऱ्यावर पण ते दिसतं, आपल्या बॉडीमध्ये ते दिसतं. त्यामुळे वेट लॉससाठी नाही पण इन जनरल आपल्याला चेहरा चांगला ठेवण्यासाठी आणि मेंटल पीस ठेवण्यासाठी वर्कआउट्स, एक्सरसाइज हे खूप चांगलं आहे. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग असो किंवा रनिंग असो किंवा युट्यूबचा एक व्हिडिओ बघून घरातल्या घरात एक्सरसाइज करणं असो, कुठला ना कुठला तरी फॉर्म ऑफ एक्सरसाइज आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. पॉइंट नंबर 26, रात्रीची झोप खूप जास्ती महत्वाची आहे. जर तुमची झोप कमी झाली असेल तर आपल्या शरीरामधलं कॉर्टिसॉल वाढतं आणि कॉर्टिसॉल वाढल्यामुळे इन्फ्लमेशन वाढतं, डलनेस वाढतो आणि एक मेंटल स्ट्रेस जो आहे तो पण वाढतो. आणि या सगळ्यामुळे आपल्या त्या चेहऱ्यावर दिसणार आहे, चेहऱ्यावर पिंपल्स येणार आहेत, चेहरा डल दिसणार आहे, चेहऱ्यावर डार्क सर्कल्स येणार आहेत. त्यामुळे 7 ते 7.5 तास झोप जी आहे ती महत्वाची आहे. आणि ती झोप तुम्ही कधी घेताय हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही त्याच टाइमला झोपताय, त्याच टाइमला उठताय का, हे पण खूप महत्वाचं ठरतं. पॉइंट नंबर 27, ऍटलीस्ट अर्धा तास झोपायच्या आधी मी स्क्रीन टाइम जो आहे, मोबाईल जो आहे तो अवॉइड करते. मी अजिबात तो हातात घेत नाही. ह्याचं कारण म्हणजे जो लाईट आपल्या चेहऱ्यावर पडत असतो मोबाईलचा तो आपल्या चेहऱ्यासाठी हानिकारक असतो. त्याच्याने हायपर पिगमेंटेशन होऊ शकतं. त्याचबरोबर जे नाईट टाइम स्किन केअर रुटीन मी केलेलं आहे त्यामध्ये मी सनस्क्रीन इन्क्लूड नाही केलंय. सनस्क्रीन मध्ये प्रोटेक्शन असतं ह्या सगळ्या लाईट्ससाठीचं, पण सनस्क्रीन मी रात्रीच्या वेळात नाही लावू शकत. त्यामुळे जे आपण नाईट स्किन केअर रुटीन फॉलो केलेलं आहे ते पण सगळं वाया जाईल. त्यामुळे अर्धा तास आधी झोपायचा तुम्ही तुमचा मोबाईल अवॉइड करायला पाहिजे. पॉइंट नंबर 28, मी माझी मेंटल हेल्थ प्रायोरिटीवर ठेवलेली आहे. मी माझ्याशी खूप चांगलंच बोलते, मी माझ्याशी खूप काइंडनेसनेच बोलते. आता मला हे लक्षात आलेलं आहे की आपल्या स्किन आपला बेस्ट पार्ट नसेल तरी इट इज ओके. आपली बॉडी एका सर्टन बॉडी टाईप सारखी दिसत नसेल, म्हणजे खूप जाड असू आपण किंवा खूप बारीक असू आपण, तरी इट इज ओके. म्हणजे आपण बॉडी इमेज इश्यूज मध्ये इतके गुंतलेलो आहोत जे व्हॅलिड आहे, जे आपल्याला वाटतंय ते खूप जास्ती व्हॅलिड आहे. पण ऍट द सेम टाइम ह्याच्यावर आपण पॉझिटिव्हली कसं ऍक्ट करू शकतो हे बघितलं गेलं पाहिजे, हे मला कळलं. म्हणजे आपण सतत स्वतःला घालून पाडून बोलतोय का, आपण आपल्यावर प्रेम करत नाहीये का, आपण आपल्याशी काइंडनेसनी बोलत नाही आहोत का, ह्याचा खूप परिणाम आपल्या डोक्यावर होत असतो, आपल्या मेंटल हेल्थवर होत असतो आणि इव्हेंच्युअली आपल्या स्किनवर पण दिसत असतो.
त्याचमुळे स्वतःशी चांगलं बोलणं, म्हणजे मला आता नंतर कधी 100 पिंपल जरी आले किंवा मी 100 किलो जरी वाढले, तर मी माझ्याशी प्रेमानेच बोलेन, काइंडनेसनेच बोलेन आणि दुसऱ्यांशीही काइंडनेसने बोलेन, प्रेमाने बोलेन, हे लक्षात ठेवलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठला एकच पॉइंट जर का इन्कल्केट करायचा असेल तर प्लीज हाच करा. मला ज्या गोष्टी फायद्याच्या ठरल्या, ज्या मी गोष्टी माझ्यामध्ये आणल्या आहेत, ज्यांनी माझी स्किन बेटर झाली आहे, लाईफस्टाईल बेटर झाली आहे, ह्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तसंच मी इथे सांगू इच्छिते की मी कुठलीच न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन, डर्मेटॉलॉजिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट काही नाहीये. मी ह्याच्यावर खूप रिसर्च केलेला आहे, वेगवेगळे ब्लॉग्स वाचलेले आहेत डॉक्टर्सचे, त्यामुळे मी माझ्या स्किन केअर आणि डाएटमध्ये आणलेलं आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.